आणि केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडळ यांनी केलेल्या एका ट्विटवरच्या पोस्टमुळे नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे। सावित्रीबाई फुलेंच्या चरित्र ग्रंथात कुठेही फातिमा शेख यांचा उल्लेख नाही असं दिलीप मंडळ यांनी म्हटलंय। फातिमा शेख हे कपोलकल्पित पात्र आहे असं वादग्रस्त वक्तव्य मंडळ यांनी केलंय। तर दुसरीकडे फातिमा शेख यांचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये आढळल्याचा दावा सुद्धा केला जातो। फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांना मदत केल्याचं सांगितलं जातं, मात्र दिलीप मंडळ यांच्या वक्तव्यामुळे वाद उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे। तर दिलीप मंडळ यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे? दिलीप मंडळ आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हणतात की फातिमा शेख नावाची व्यक्ती कधी अस्तित्वात नव्हती। फातिमा शेख नावाचं काल्पनिक पात्र तयार केलं होतं, ते ऐतिहासिक व्यक्ती नाहीत। ही माझी निर्मिती आहे, हा माझा अपराध आहे। मी एका विशिष्ट काळात हे पात्र उभं केलं। फातिमा शेख यांच्याबद्दल गुगल सर्चमध्ये काहीही सापडणार नाही असं दिलीप मंडळ म्हणतात। कोणतेही लेख, कोणतंही पुस्तक यामध्ये कुठेही फातिमा शेख यांचा उल्लेख नाही। मी हे का केलं हे मला विचारू नका। मला एक व्यक्तिरेखा उभी करायची होती आणि ती मी केली। हजारो जण त्याला साक्ष आहेत। बहुतेकांनी ते नाव पहिल्यांदा आपल्याकडनंच ऐकलंय असंही दिलीप मंडळ यांनी म्हटलंय। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं संपूर्ण लेखन प्रकाशित झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत शिकवणाऱ्यांमध्ये फातिमा शेख नावाचा उल्लेख नाही। हे कोणालाही विसरता येणार नाही की महात्मा फुलेंबरोबर जे काही 4-10 लोक उभे राहिले त्याच्यामध्ये एक फातिमा बी होत्या। आता इतिहास बदलण्याचंच काम जर सुरू आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणाशी वाद करणार? त्यावरूनच दिलीप असं म्हणत आहे की कुठेही त्यांचा उल्लेख नाही असं देखील ते म्हणत आहे। तेच मी सांगतो ना, तुम्हाला इतिहास बदलायचाच असेल तर त्याला दादोजी कोंडे कुठून आले विचारा ना जरांना। दादोजी कोंडे कुठून आले? दरम्यान तत्कालीन मजूर मासिकात फातिमा शेख यांचा सावित्रीबाई फुलेंसोबतचा फोटो असल्याचं शमशुद्दीन तांबोळी यांनी म्हटलंय। त्यांच्याविषयी भरभरून लिहिण्यात आलेलं नसलं तरी त्या काळामध्ये मजूर मासिक जे होतं त्या मासिकामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या शेजारी बसलेल्या फातिमाबी शेख आहेत असं निष्पन्न झालं। त्यांची निगेटिव्ह सापडली आणि बाबा आढावांसारख्या लोकांनी त्याची खातरजमा केलेली आहे।